नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट आनंद चहा कॅन्टीन, झेरॉक्स वगैरे वगैरे आतमध्ये आपण जाणार आहोत. आतमध्ये कोण कोण बसलंय तुम्हाला दाखवणार आहे. या चंदन आणि त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहे बरं का. कॅन्टीन दाखवा पहिला. सगळे दिग्गज लोक ह्या कॅन्टीन वर येतात आणि सकाळी व्यायाम करून चहा प्यायला येत असतात. तसेच आता दोन दिग्गज इथं बसलेले आहेत. या चंदन, इथं सगळे नेते वगैरे बसलेले असतात. या चंदन, बघा, दाखवा. नटरंग राजकारणामध्ये इलेक्शन पासून तुम्ही दिसला नाहीत आणि इथं कॅन्टीन वर दिसलात. काय चाललंय बाबा आणि बंदपट्टे यांच्यामध्ये? बाबा सांगतील काय चाललंय. तुम्ही बोला, काय चाललंय? काय चालणार आता, मी काय बोललं पाहिजे? हे आमचे मित्र आहेत, जुने सहकारी आहेत. आता आम्ही भविष्यात काय करायला पाहिजे या स्ट्रॅटेजीवर चर्चा करायला लागलो. नेमकं काय भानगड काय आहे? एक भाजपाचा उमेदवार आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार एकत्र बसलेत. काय नेमकं भानगड आहे तुमची? भानगड काय नाही, लक्षात ठेवा. जनतेच्या समस्यासाठी बाबा काय, मी काय, आम्ही आमच्या पक्षाकडून इलेक्शन लढलं आणि जनतेने ज्यांना कौल द्यायचं ते ठरवलं, त्यांचं आम्ही अभिनंदन केलं. पण ज्या जनतेने आम्हाला पण मतं दिली आहेत, बाबा तर अवघ्या अगदी 270 मतांनी 250 मतांनी पिछाडीवर राहिले आणि माझ्या इथं पण तब्बल 4,500 मतं मी घेतलो. तर त्या जनतेच्या विश्वासापोटी मला काम करावं लागणार. आम्ही आता दोघंही महापालिकेत आलो होतो. काही आमच्या प्रभागातल्या जनतेच्या समस्या होत्या, त्याबद्दल आम्हाला अधिकारी असतील, महापौर साहेब असतील, यांच्या भेटीगाठी घ्यायच्या होत्या. त्या निमित्ताने दोघं एकत्र बसल्यावर आम्ही इथं चर्चा करत होतो की काय करायला पाहिजे पुढे. पूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये होता, राष्ट्रवादीमध्ये जायचा काय प्रसंग पडला? मी याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे मागच, की काँग्रेस सोडण्यामागचं कारण काय, राष्ट्रवादी मागे जाण्याचं कारण काय, याचे उत्तर ऑलरेडी मी दिलेले आहेत. की तुम्ही डायरेक्ट आमच्या जन्मतला सांगून टाका, नेमकं काय भानगड होतं. आम्हाला माहित नाही ना काय होतं. सांगितलंय ना यावेळेस, माझी काँग्रेसमधल्या कुठल्याही नेत्याविरोधात काही तक्रार नाही. मला जनतेच्या समस्यासाठी वाटलं की आपण राष्ट्रवादीकडनं लढावं आणि ते आम्ही लढवली निवडणूक. आता निवडणूक लढलो, सगळं झालं. आता जनतेच्या कामासाठी आम्ही एकत्र आहे. जनतेचे प्रश्न तर सॉल्व्ह व्हायला पाहिजे का नाही? ज्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांच्या प्रश्नाचं काय, आणि येणाऱ्या काळात आम्ही कुठं कमी पडलो याचा पण अभ्यास करून पुढच्या वेळेला किती चांगल्या पद्धतीनं आम्ही हे करू शकतो यावर कुठंतरी विचारमंथन पण व्हायला पाहिजे. आणि बाबा एक वरिष्ठ असल्यामुळे त्यांच्याशी पण मी विचारमंथन करत होतो की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजेत, त्यावर विचारमंथन चालू होतं आमच्या दोघांचं. काँग्रेसमध्ये परत जायचा विचार होता? नाही साहेब, एकदा आम्ही काँग्रेस सोडून आलो ज्या कारणांसाठी ते आम्हाला माहिती आहेत. काय कारण आहेत? सांगितलं की जनतेच्या समस्यांचं निराकरण व्हायला पाहिजे बस. काँग्रेसमधनं निराकरण होत नाही. काँग्रेस पक्षात राहिल्यावर जनतेचे काम होत नाहीत. काँग्रेसमधनं जनतेची कामं जे आपण म्हणतोय, आज महाराष्ट्र राज्य घ्या, भारत देश घ्या, काय चालू आहे. जर तुम्ही विचारलात की काँग्रेस ज्या पद्धतीनं कामकाज करणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही. कितीतरी ज्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय केला त्या प्रत्येकाने हेच कारण दिलं की कुठेतरी ज्या पद्धतीनं कामकाज होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं कामकाज होताना दिसत नव्हतं. आणि आम्हाला असं वाटलं की प्रभाग क्रमांक 4 मधून जेव्हा इलेक्शन लढायची वेळ येईल त्यावेळेला जनतेच्या मनात असं होतं की या व्यक्तीने कुठल्या पक्षातून लढली पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि जनतेने त्यांच्या मतं आम्हाला ऑलरेडी सांगितली होती आणि त्या मताचा आदर करत आम्ही राष्ट्रवादीकडनं असेल, बाबा बीजेपीकडनं असतील, आम्ही इलेक्शन लढलो. मला सांगा, पक्ष सोडला, प्रणितीताई शिंदेना किंवा सुशील कुमार शिंदेना एखादा फोन केलता तुम्ही पक्ष सोडताना? प्रणितीताई शिंदे असतील, साहेब असतील किंवा आमचे त्यावेळेचे अध्यक्ष, म्हणजे आता अध्यक्ष आहेत ते काँग्रेस पार्टीचे, त्यांना कळवलं होतं मी की असं असं बाबा मी निर्णय घेतोय
ते काय म्हणाले? बसूया आपण चर्चा करूया. अध्यक्ष साहेब म्हणले बसूया चर्चा करूया, असा का निर्णय घेत आहे? पण आपला निर्णय झाला होता म्हणून पुढच्या कुठल्या गोष्टींवर चर्चा झाली नाही. साहेब, तुम्ही आमदार देशमुख, विजय देशमुखच्या घरी वारंवार मला तिकीट पाहिजे आणि मला भाजपाकडनं तिकीट द्या असं तुम्ही त्यांच्या घरी जात होता. बघा, भारतीय जनता पार्टीकडून मी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज मागितला होता आणि मी त्यावेळेस एक शब्द क्लिअर केलं होतं की भारतीय जनता पार्टी ही उमेदवारी काम बघून देते. परंतु मागच्या काळात काय झालं, कशा पद्धतीने उमेदवारी दिली सगळ्यांना माहिती आहे आणि काही कारणास्तव तिथं लक्षात आलं की बाबा उमेदवारी अर्जावरून मागं पुढे होण्याची शक्यता आहे. तेव्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार विजयकुमार देशमुखनी तुम्हाला तिकीट देतो असा शब्द दिला होता का? आता हा प्रश्न परत एकदा जाऊन विचारायला पाहिजे मालकांना. काय अडचणी असतात हो आम्हाला काय उत्तर दिले ते ऑन रेकॉर्ड सांगायचं नाही ना. दिले उत्तर साहेबांनी, आम्हाला काय उत्तर द्यायचं होतं सांगितले, आम्ही मान्य केलं. साहेब, जगदीश पाटील बनपट्टे ते दोघं फिरत होते आणि दोघांना बी तिकीट मिळालं नाही. काय नेमकं भानगड झाली? याचं श्रेय मी तुम्हालाच देतो. काय तुम्ही एक आमचा मीम बनवला, आम्हाला दोघांना एका फोटोत दाखवलं, त्याचं श्रेय तुम्हाला जात आहे की जगदीश पाटील आणि बनपट्टे एकत्र ते तुम्ही दाखवण्याचं काम केलं. मग एकत्र तुम्ही फिरत नव्हता का? मग तेच सांगतो ना, म्हणून श्रेय तुम्हाला दिलं ना की आम्हाला जोडी म्हणून दाखवण्याचं काम तुम्ही केलं. त्या जोडीलाच तिकीट मिळालं नाही. तुम्ही सांगितलं असेल देऊ नका या दोघांना तिकीट आम्ही म्हणून. कसं सांगेल? साहेब ऐका तर ऐका, जगदीश पाटील आणि तुम्ही प्रभागामध्ये फिरत होतात का नाही? मग तुम्हाला शब्द दिला होता का भाजपाने? बघा कसं असतंय, ज्या त्या वेळेशी गणित बघून दिलेले असतात, काही गोष्टी ठरलेल्या असतात, परंतु काही परिस्थिती अशा उद्भवतात ज्या वेळेला वेगळे निर्णय घ्यावे लागतात. आमदार विजयकुमार देशमुख जेव्हा मला बोलवून बोलले की बाबा काय अडचणी आहेत ते सांगितले, त्यावेळेस मी ठीक आहे म्हटलं त्यांना आणि ते मला म्हणले आपण पुढच्या वेळेला विचार करू परत एकदा सुशील, यावेळेस जरा आमच्या अडचणी आहेत समजून घ्या. समजून घ्यायला पाहिजे ना आपण, का नाही? आमची लढाई कुणाविरुद्ध होती हे मी ऑलरेडी बऱ्याच प्रसंगातून सांगितलेलं आहे. धन्यवाद साहेब. राष्ट्रवादी जे पक्षामध्ये फक्त एकच कॅन्डिडेट आला आणि आता जर बघायला लागला की महापौर जी निवड झाली त्याच्यात वाद विवाद चालू आहे. म्हणजे त्यांच्या पक्षात नाही, बाहेर चर्चेमध्ये वेगळं हे येत आहे. तुम्हाला कसं वाटतंय? साहेब, एक तर हा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत विषय आहे, परंतु देश पातळीवर राज्य पातळीवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोघांचंही सत्तेत दोघेही मित्रपक्ष म्हणून सहभागी आहोत. हा जसं मी म्हणतो, हा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न असला तरी जेव्हा एखादी जागा सर्वसाधारण होत असते, खुली होत असते, त्या खुली किंवा सर्वसाधारणचा अर्थ जर तुम्ही घेतलात, घटनेतला जो अर्थ आहे किंवा प्रोव्हिजन मधला जो अर्थ आहे जर घ्यायची वेळ आली तर 102च्या 102 नगरसेवकांपैकी कुठलाही नगरसेवक महापौर पदासाठी पात्र असतो. मग अशा अनुषंगाने जर तुम्ही असा गोंधळ चालू आहे असं जर मला विचारत असाल तर मी तेव्हा सांगेन की हा असा कुठल्याही समाजविषयीचा प्रश्न नाहीये. सर्व घटनेसमोर सर्व समाज सारखे असले तरी घटना जेव्हा विचाराधीन केली गेली तेव्हा काही समाज प्रगतीपासून वंचित आहेत, सोचित आहेत, तेव्हा अशा समाजांना प्राधान्याने प्रगती साधता यावी याकरता काही प्रोव्हिजन केल्या गेल्या. त्यामध्ये काही समाजांना न्याय देण्यासाठी, पुढे आणण्यासाठी त्या प्रोव्हिजनचा वापर केला जातो. परंतु जेव्हा एखादी जागा सर्वसाधारण होते तेव्हा कुठल्याही एका समाजाने दावा करणं गैर आहे. मग उद्या कुठलाही समाज दावा करू शकतो. मग सगळ्या विनायक कोंडालला जे महापौर केलंय ते चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतंय? मी म्हणतो विनायक कोंडल साहेबांना महापौर केलं हे मी माझं मत सांगतो, हे अगदी योग्य आहे. कारण भारतीय जनता पार्टीने, आमच्या मित्र पक्षाने जेव्हा स्टेटमेंट दिलं प्रेस समोर की विनायकजी कोंडल का नगरसेवक झाले,
तर त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की 4 टर्म नगरसेवक असलेला, सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव असलेला एखादा व्यक्ती नगरसेवक होऊ शकतो असं आम्हाला वाटतं. भारतीय जनता पार्टी जातीविषयक कुठल्याही गोष्टींचा विचार केला नाही. परंतु जर तुम्ही हे बघितलं तर खरंच पालकमंत्री गोरे साहेबांचं अभिनंदन करावं असं मला वाटतंय. कारण सांगतो तुम्हाला, महापौर पद जरी विनायक कोंडाल साहेबांना दिलं तरी मराठा समाजाविषयी मध्ये जो रोष होता तो रोष, त्या रोषाला कुठेतरी उत्तर देण्यासाठी उपमहापौर पद त्यांनी समाजाला दिलं. पण कधीही राजकारण असं समाजावाईज विभागणी करून चालत नाही. 102च्या 102 नगरसेवक त्या महापौर पदासाठी पात्र होते. मग भारतीय जनता पार्टीने अगदी निर्णय योग्य घेतला असं मी एक मित्र पक्षातला सदस्य म्हणून हे बोलतोय. हा त्यांच्या अंतर्गत पक्षाचा विषय आहे. खर तर हा माझ्या अधिकार क्षेत्रातला नाही. तरी तुम्ही एक नागरिक म्हणून मला विचारत असाल तर मी 100% सांगेन की हा निर्णय अगदी योग्य आहे. त्यामुळे थोडा बहुत गोंधळ जरी होत असला तरी मला असं वाटतंय जे निर्णय भारतीय जनता पार्टीने पालकमंत्री गोरे मला सांगा भाजपमध्ये गटबाजी आहे का 3 आमदारांची? त्याविषयी आमचं काय, आम्ही काय मला असं वाटतंय का त्यांची गटबाजी आहे? आम्ही कसं बोलणार त्या विषयावर? त्या विषयावर आम्ही बोलू शकतो. मग बनपट्ट्याला तिकीट का बरं मिळालं नाही? मालकाने जर शब्द दिलं होतं तर मग का बरं मिळालं नाही तिकीट? साहेब आता वेळ निघून गेली, परत आम्ही 5 वर्ष तयारी करू. मला सांगितलं 5 वर्ष. तुम्ही म्हणता की गटबाजी नाही, मग गटबाजी नसले तर मग तुम्हाला तिकीट मिळालं असतं ना. तुम्हाला मागितलं होतं ना तिकीट, तुम्हाला देतो म्हणले होते. साहेब मी ऑलरेडी सांगितलं की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष बोलणार. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आहे. असेल प्रत्येकाला न्याय देणं शक्य आहे का? आता सांगा, स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्यांची निवड झाली त्यांना न्याय मिळाला का नाही? ज्या समाजाला इलेक्शन मध्ये तिकीट मिळालं नाही त्यांना स्वीकृत मधून न्याय दिलं. ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना इलेक्शन मध्ये म्हणजे तिकीट मिळालं नाही त्यांना स्वीकृत म्हणून घेतलं. त्यामुळं तुम्ही विशेष कौतुक करा माननीय पालकमंत्री साहेब जयकुमार गोरे साहेबांचं, अध्यक्ष मॅडमचं आणि जे संघटनेतील पदाधिकारी आहेत, याशिवाय 3 आमदार असतील, सगळ्यांचं कौतुक करणं आहे की हा समतोल राखण्याचा प्रयत्न स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत झाला. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. बघूया.